ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, गुरु पौर्णिमा आणि गुरु याबद्दल खूप आपल्याकडे प्रश्न आलेले आहेत. तर मी आज त्या प्रश्नाचं म्हणजे ते सगळे प्रश्न एकत्र करून तुमच्याशी चर्चा करणार आहे, तुमच्याशी बोलणार आहे. तेही सहज आणि सोप्या भाषेमध्ये. आपण किचकट भाषा वापरत नाहीत. एकदम सर्वसामान्य जसं बोलतात तसंच मी तुम्हाला सांगत असतो. जे आपण एरे जसं बोलतो तसं. तर मी त्या भाषेमध्येच तुम्हाला काही गुरुबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. तर सर्वप्रथम प्रश्नाचं उत्तर एक म्हणजे प्रश्न आहे तो, म्हणले महाराज म्हणले, मी देवालाच गुरु केलंय. काय प्रश्न? मी देवालाच गुरु मानलंय, त्याच्यामुळं मी बाहेरचा असा कुठला गुरु केलेला नाही, काय नाही. आता असे अनेक लोक आहेत की ते देवाला गुरु मानतात. देवच गुरु केलाय. बरोबर आहे. तर हा व्हिडिओ पाहणारी मंडळी आहेत, त्यापैकी बरेचसे अशापैकी आहेत. तर आता देवाला गुरु मानणं आणि देवाकडून मंत्र घेणं ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. कुठपर्यंत? की आपण बाबा ठीक आहे, मी गुरु केला नाही तर देवच माझा गुरु, देवच माझं सर्व. ठीक आहे, मानलं, हा विषय वेगळा. पण गुरु देवानं तुम्हाला गुरु मंत्र दिलाय का? हा प्रकार आहे का तुमच्या बाबतीत झालेला? ज्या वेळेस गुरु मंत्र मिळतो, देव गुरु केला, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट, यात काही गैर नाही. परंतु त्या देवाने तुम्हाला गुरु मंत्र दिला आहे का? जर तुम्हाला गुरु मंत्र देवाने दिला असेल, त्यात स्वप्नामध्ये असेल, प्रत्यक्ष तर नसेल तरी स्वप्नामध्ये जरी तुम्हाला गुरुमंत्र, हा गुरुमंत्र आहे तुझा, हे गुरुमंत्र कर, हा नामस्मरण कर, हे असं कर वगैरे, जर तुम्हाला स्वप्नात येऊन सांगितलं असेल, त्यावेळेस तुमचा देव गुरु झाला. स्वतःच्या मनानं समजा तुम्ही ठीक आहे गुरु मानलं देवाला, परंतु देवाकडून गुरुमंत्र हा येणं गरजेचं आहे. अथवा देव तुमच्या स्वप्नामध्ये येतो का? तसे तुम्हाला भास होतात का? जर तसे भास होत असतील, देव तुमच्या स्वप्नामध्ये सतत येत असेल, तर काही हरकत नाही देव गुरु करायला. चांगली गोष्ट आहे. कारण तुम्ही खूप पुण्यवान आहात. तुमच्या स्वप्नामध्ये देव सतत येतो, अथवा एखाद्या वेळेस आला असेल आणि तुम्हाला गुरुमंत्र म्हणून दिला असेल की हा मंत्र करत जा, तर तुम्हाला देवाने गुरुमंत्र दिला आहे, देवच तुमचा गुरु आहे. पण मनानच तुम्हीच तर देव गुरु माझा हे म्हणून चालून नाही चालत. आता गुरु का करायचा? गुरु करणं म्हणजे काही एक फॅशन नाही. अगर एक करावं लागतो म्हणून करायचं नसतं. गुरु करावं लागतो, मोक्ष भेटत नाही, अशा काही आहेत गोष्टी, गुरुशिवाय पर्याय नाही वगैरे आपल्याला सांगितलं तर हे आहे म्हणून करायचं नाही. तुम्हाला समजा पाठीमागे कुणीतरी एक आध्यात्मिक गोष्टी सांगणार अथवा आध्यात्मिक मार्ग अगर तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये कुणीतरी असावं की चांगला मार्ग दाखवावा, आणि आपण आहे तोपर्यंत त्याचा आशीर्वाद, त्याचं बोलणं, हे सर्व तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे गुरु. सर्वप्रथम तर मी एकदम गुरुकडेच नाही जात, तर तुम्ही सर्वप्रथम तर आपण आई वडील सुद्धा गुरुच मानू शकतो. आणि गुरु मंत्रच असं नाही, पण आई, सर्वप्रथम आपली आई गुरुच आहे ते.
पण आपण मानत नाहीत, आपण काही करतच नाहीत आईसाठी. आपल्याला काही गोष्टी शिकवते, सुरुवातीला समजा चालायला, बोलायला हे सर्व शिकवते ती आई गुरुच आहे आपली. आपले आई वडील म्हणजे गुरुच आहेत. पण हे झाले आपल्याला जगामध्ये वावरायचं. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर आपल्याला असेल तर हा गुरु एक करायचा असतो. ह्याच्यात बळजबरी वगैरे प्रेशर कुणाचं नाही, काही नाही. आणि उगाच लोक म्हणतात म्हणून नाही करायचा कधी. ज्यावेळेस आपण जसं का आई वडिलापाशी आपल्या मनातले सुखदुःख बोलतो, सांगतो, तसं त्यांच्यानंतर आपण एखाद्या व्यक्तीला बोलतो, अगर एखादी व्यक्ती आपण तिला म्हणजे आदर्श मानतो, विश्वासू मानतो, अशी व्यक्ती म्हणजे गुरु. आपले सुख दुःख काय आपल्या अडी अडचणी आपण तिच्याशी बोलतो, सांगतो म्हणजे गुरु. फक्त गुरु पौर्णिमा आली म्हणून गुरुचं दर्शन घेणं, गुरुपूजन करणं एवढ्यापुरता म्हणजे गुरु नसायलाच पाहिजे ना. तुम्ही ज्यावेळेस संकटकालीन असतात, आनंदाच्या क्षणात असतात, त्यावेळेस सुद्धा गुरुचं स्मरण होणं गरजेचं आहे. गुरुनबी योग्य ते मार्गदर्शन करणं गरजेचं असतं. त्यावेळेस तो गुरु आणि तुम्ही शिष्य आहे. आता ईश्वराला गुरु मानणं आणि गुरु मंत्र घेणं. आता तसे बरेच जण बोलतात ना की आम्हाला देवच आम्ही मानलाय. पण ज्यावेळेस तुम्हाला कधी मानायचं की ज्यावेळेस काय असतं, तुम्हाला एक गोष्ट सांगतो थोडक्यात, कारण जास्त लांबवायचं नाही, कारण हा व्हिडिओ मोठा होईल, पुन्हा तुम्ही ऐकत नाहीत, काही नाही. तर संत रामदास स्वामी एक त्यांची कथा आहे. त्यांना लहानपणी गुरु करायचा होता, म्हणून ते फार खोडकर होते ते. मग ते हट्ट करू लागले आईकडे, पण मला गुरुमंत्र पाहिजे, असं तसं. मग ते कुणी त्यांना गुरुमंत्र दिला. मग त्यांचे मोठे भाऊ, त्यांच्याकडे त्याने हट्ट, मला गुरुमंत्र हवाय. पण त्याने पण दिलं नाही त्यांना गुरुमंत्र. ते लहान म्हणजे तू लहान आहेस अजून. पण स्वामीजी खूपच हट्टी होते. त्यांनी मनावरच घेतलं आणि सतत ते ध्यास करलो. फार खोडकर होते ते. आता कथा खूप आहे त्यांच्या, पण आपल्याला ते आता सांगायला येते नाही वेळ. आणि त्या खोडकरपणामध्ये ते मंदिरामध्ये गेले. म्हणजे मंदिरात, कुठल्या मंदिरात? हनुमानजीच्या मंदिरात. त्यांच्यापाशी त्यांच्या समोर जाऊन डोकं आदळून घेतलं, टेंगुळ आणलं चांगलं आदळून, मला गुरुमंत्र हवाय. रडून खोपलून म्हणजे झोपी गेले. रात्रीची वेळ म्हणजे सायंकाळच्या वेळी झालं कुठताना, आणि रात्री तिथेच झोपून राहिले ते. तिथंच थकले ते. मी गुरुमंत्र घेतल्याशिवाय जात नाही. आता बाळच ते काय फार मोठे नव्हते त्यावेळेस, लहानच होते ना. पण एक आतली ऊर्जा, मनातली प्रखर, म्हणजे ज्यावेळेस कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त इच्छा होती ना माणसाला, एकच गोष्ट त्यांच्या डोळ्यासमोर दिसते, त्यावेळेस बऱ्याच गोष्टी साध्य होतात लोकांना, कुणालाही होतात. तशी स्वामींना, समजा रामदास स्वामींना एकच होते की गुरुमंत्र हवा होता. आणि गुरुमंत्र हवा असल्यामुळे ते रडले आणि तिथेच थकून झोपी गेले. मग मध्यरात्रीच्या वेळेस समजा झोपी गेल्यानंतर हनुमानजी त्यांच्या स्वप्नात आले आणि उठ बाळा म्हटले त्याला, उठ, तुला गुरुमंत्र हवाय ना, तू श्रीराम जय राम, जय जय राम अथवा राम मंत्र हा तुझा गुरुमंत्र. आणि तेव्हापासून समजा
गुरुमंत्र मिळाल्यानंतर स्वामीजीमध्ये जी उनाडपणा होता, खोडकरपणा होता, ते पूर्ण दूर झाला. ते आता म्हणजे शिष्य झाले समजा. गुरुमंत्र भेटला त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप काही बदल झाले. आणि त्यांनी साहजिकच आहे की गुरु म्हणजे त्यांचे समजा त्यांनी रामालाच गुरु मानलं. गुरुमंत्र तोच घेतला, श्रीरामाचा घेतला. दिला त्यांना स्वप्नामध्ये येऊन. तसा काही आपल्या बाबतीत काही प्रकार झालाय का? आपल्या बाबतीत जर प्रकार तसा काही आपल्याला एखाद्या विशिष्ट देवाने जर आपल्याला अशा पद्धतीने ही माझा जप कर, हे माझा अमुक कर, तर असेल ना तर काही अडचण नाही. तुम्ही देवाला मान. नसेल तर उगं मनानं काहीतरी म्हणून तसं काही उगं पुढे ढकलू नका. आणि एकंदरीत समजा नाही तुम्हाला गुरु नाही करायचा नसेल, चांगली गोष्ट नाही, त्याच्यात बी काही अडचण नाही. पण एक भावना आपण कुठंतरी झुकलं पाहिजे. कुठंतरी आपल्याला एक सांगणारी व्यक्ती असावं लागते. झुकलं पाहिजे, तिच्या डोकं आपलं त्या पायावर झुकलं पाहिजे. आणि झुकल्यानंतर खूप काही मिळतं, लक्षात घ्या. सगळं ताईटपणाच राहिलं ना तर जीवनामध्ये खूप काही अडचणी येतात. माणूस शेवटी चुकीचा असतो, चुकीचा पुतळा, चुकी होतात. त्या चुकी दुरुस्त करण्यासाठी सुद्धा गुरु लागतो. येतं का तुमच्या लक्षात? त्यासाठी सुद्धा गुरु लागतो. त्यासाठी गुरु करायचा असतो. कुणीही करा, चांगला करा. आणि गुरुचंही महत्व म्हणजे आहे. पण गुरुनं सुद्धा आता एखाद्या व्यक्तीनं दीक्षा घेतली, गुरुमंत्र घेतला, तर तिला आयुष्यभर जोपर्यंत गुरु जरी आहे तोपर्यंत त्याच्या पाठीशी राहणं तेवढं त्याचं कर्तव्य गुरुचंही. आम्ही ते कर्तव्य पार पाडतो. मी इतरांचं काय मी सांगू शकत नाही. आम्ही ते कर्तव्य पार पाडतो आणि होता येईल तेवढा प्रयत्न करतो. मी आतापर्यंत ज्यांना दीक्षा वगैरे दिली, गुरुमंत्र दिलाय, ज्यावेळेस देतो त्यावेळेस मी स्वतःच समजा प्रत्यक्ष आल्यानंतर ज्यावेळेस गुरुमंत्र पूजा वगैरे करून त्यांना कानमंत्र दिला जातो त्यावेळेस ओंकारेश्वर चरणी मी सुद्धा प्रार्थना करतो, शपथ घेतो की मी यांच्या पाठीशी आयुष्यभर राहीन. त्यांच्या सुखदुःखामध्ये मी सहभागी असेल. त्यांना मी विसरणार नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे प्रार्थना करून शपथ अशा गोष्टी केल्या असतात ती ज्यावेळेस कुणी घेतले आहे माझ्या समोर त्यांना माहिती मी काय बोलतो ते. कारण श्री गुरु म्हणजे नुसतं थोडंसं कानमंत्र देण्यापुरतं नसतं, तर हे एक नातं आहे आपलं. गुरु शिष्याचं जे नातं आहे ना, हे नातं कायमस्वरूपी असतं. एकदा दीक्षा घेतली की ते नातं आपलं झालं. नातं झालं म्हणजे नातं एकदा घेतलं की तुम्ही तिकडे जर आम्ही इकडेच असं नसतंय. कधीतरी वर्षात 6 महिन्यातून एकदा भेट घेणं, गुरुशी बोलणं, गुरु समजा चर्चा करणं अथवा सतत महिना 2 महिने संपर्कात राहणं, काही अडीअडचणी असली सांगणं वगैरे, असं म्हणजे सतत सातत्य ठेवलं म्हणजे गुरुलाही तुमच्याविषयी आवड निर्माण होते, तुम्हालाही त्यांची म्हणजे हे जे नातं आहे ते नातं पुढे चालू राहतं. काही लोक घेतात, पुन्हा पत्ताही नसतो संपर्क करण्याचा, याला काही अर्थ नसतो. त्या गुरुला बी काही महत्व नाही आणि त्या शिष्याला बी काही नाही. त्यानं सातत्यानं कधी मध्ये संपर्क ठेवू, विचारपूस करणं, काही गोष्टीबद्दल विचारणं, काही असतं चाललं पाहिजे त्यासाठी. आणि आपलं काही समजा धार्मिक ह्याच्यामधील काही अडचणी आल्या, काही आलं तर त्याबद्दल बोलणं,
हा पण सांगणं गरजेचं असतात गोष्टी. तर अशा पद्धती असतात. गुरुचं बी कर्तव्य आहे आणि शिष्याचं बी कर्तव्य आहे. हं. नुसतं गुरुमंत्र घेऊन चालत नाही. हं. आणि कुणी समजा समजा तुमचं गुरुचं तुम्हाला बऱ्याच जणांचं काय असतं, आमचा गुरु असा आहे हो, आमचा गुरु म्हणजे जर तुमच्या द्वेष तुमच्या गुरुबद्दल मनामध्ये आला, कोणताही असेल, माझ्याच म्हणून नाही, इतर कुणाच्या बी बद्दल बी तुम्ही कोणी केला असेल गुरु म्हणून त्याच्याबद्दल काही द्वेष वगैरे अगर काही त्यांना काय असं असं जर त्यांच्याबद्दल जर ती एक पाप आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही कधीच आयुष्यात सुधरू शकत नाहीत. कारण खूप वेळा एक आपण ग्रंथातला संदर्भ वगैरे कुठलेही जरी घेतले, तरी काय असतं, की गुरुला कधी आपण म्हणजे कमी समजू नये. त्याच्या ह्याच्याबद्दल कधीच टीका-टिप्पणी करू नये. हं. हे एक नियम असतात. जे तुम्ही आतापर्यंत पुण्य मिळवलं त्याचं सगळं पाप धुवून द्यायच्या ऐवजी तुमचा अजून साठा होत राहतो. हं. ते खूप वेळा गुरु जे असतात ना, परीक्षा घेतात तुमची. कधी गांडवळपणाने राहताल, कधी काही होतील, काही सांगता येत नाही. मी अशा खूप जणांच्या परीक्षा घेतलेल्या आहेत. माझ्या समजा शिष्य वर्गात सुद्धा आणि परीक्षा घेऊन मी कधी-कधी खूप त्यांच्यावर रागावणं, असं काही वेगळं बोलणं, काहीतरी विचित्र म्हणजे पणे हे करणं. म्हणजे ह्यांची किती किती आपल्याबद्दल विश्वास आहे, किती काय आहे, हे जाणून घेतलं. आणि अशा व्यक्तीला मी समजा एकतर चांगलं मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन चांगलं घडावं, त्यांचं जीवन सुखकर व्हावं, अशा गोष्टीसाठी आपण प्रार्थना करतो. त्यांच्यासाठी ईश्वराकडे मागणी मागतो. आणि ह्या गुरु शिष्याच्या नात्यासाठी एक प्रदीर्घ चालण्यासाठी काही गोष्टी त्यांच्यासाठी करतोच आपण. पण जर समोरची व्यक्ती समजा दीक्षा घेतलेली असेल आणि तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल जर वाईट काही अगर ती जर म्हणजे काहीतरी समजत असेल विचित्र, तर ती लक्षात आल्यानंतर हं, आपण त्या व्यक्तीला दूर करतो. आपण नाहीत. आपण म्हणजे संबंध ठेवतच नाहीत कुठले. संपर्क नाही, काय नाही, काय नाही. हं. कधी कधी आपण एकदा गुरु केला, की ती लय उच्च असन, कमी आहे, काहीच मनामध्ये आणायचं नाही. द्वेष नावाचा नाही. आहे गुरु गुरुच असतो. ते कमी समजणं ह्या गोष्टी अलीकडे खूप वाढल्या आता. हं. जर आपल्याला नाही ना त्यांच्यावर कुणावर विश्वास, तर आपण ते करायचं बी नाही. हं. कधीही गुरुबद्दल ही भावना चांगली ठेवणं, कारण गुरुचा आशीर्वाद हा तुमच्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा असतो. उगाच काहीतरी करायचं, त्याला पण नावं ठेवायची आणि ज्यानं का समजा माझ्या अनुभवातलं सांगतो, ज्यांनी पूर्वी बघत मला अनुभव आहेत त्या लोकांचे, काही त्यांच्या मनामध्ये अगर त्यांनी समजा माझ्या बाबतीतले तर सांगतो, काही शिष्याने झालं, त्याने थोडंसं कानाडोळा केला, अगर आपल्याबद्दल वाईट बोलले, ते आपल्यापर्यंत नाही पोहोचलं, तर त्याची शिक्षा त्यांना झालेली आहे. त्यांनी पुन्हा आपल्यापाशी येऊन बोंबलले ते. म्हणजे सांगितलं. हं. खूप जणांनी, ज्यांनी म्हणजे मी तर ते लक्ष बी देत नसतो. ज्यांनी काही वाईट बोलण्यात आलं, इतरापाशी काही बोलले आणि समजा त्यांना काय चमत्कार घडायचा ती घडला चांगला त्यांच्या आयुष्यामध्ये. काही जणांचे जीवन म्हणजे फार हे झालं. परत आमच्याकडे पाय धुवायला म्हणजे येतात. हं. माझ्याकडून चूक अशी झालती, तशी झालती. हं. पण ती चूक होण्यासारखं करूच नका ना तुम्ही. कशाला कुटाणे करता? कारण काय असतो, आता बाकीच्याबद्दल नाही सांगत, पण माझं, आम्ही जवळ-जवळ जास्तीत जास्त मंत्र साधनेत देतो मी स्वतः. खूप. आणि ती मंत्र साधनेचा ईश्वराचं जे नातं असतं, त्या नात्याचा प्रताप, चमत्कार म्हणा, दाखवतो ते व्यक्तीवर समोरच्या. हं. त्याच्यामुळे कधीही गुरुबद्दल, कोणत्याच गुरुबद्दल तुम्ही मनामध्ये वाईट पणा आणू नका. गुरुचा तिरस्कार करू नका. हं. कारण
ही गुरुपौर्णिमा निमित्त साधून मी तुमच्याशी 2 गोष्टी बोलतोय. कारण खूप प्रश्न आलेले विचारतात ना, त्याच्याबद्दल सगळे प्रश्नाचं हे करून मी तुम्हाला आज बोललो 2 शब्द. हं. तर मी तुम्हाला परत एकदा काय आहे, गुरुपौर्णिमेची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद देतो. तुमच्यासाठी प्रार्थना करतो, की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं. हं. तुम्हाला सद्बुद्धी द्यावी आणि तुमचं आध्यात्मिक ज्ञान खूप खूप वाढावं अशी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आजचा हा कार्यक्रम इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय.